रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. उद्धव ठाकरेंनी सांगितले कोणी बोलू नका, मनोमिलनाचा शेवटचा टप्पा जवळ आल्यासारखं वाटतं. काय आपली भूमिका असणार? वाटतोय ना, अजून आलेला नाही. चर्चा मागे 3 दिवसापासून साहेब सुरू आहेत. नाही एक मिनिट, जर आपल्याला टप्पा जवळ आलेला माहिती असेल तर तो माझ्यापर्यंत आणि अजून देसाई साहेबांपर्यंत पोहोचलेला नाही. कारण आमच्या माहितीप्रमाणे राजसाहेब ठाकरे हे परदेशामध्ये आहेत. दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की ती जी मुलाखत होती ती 1.5 महिन्यापूर्वीची होती आणि त्यांच्या पक्षाचा निर्णय त्यांनी काय घ्यायचा हा लोकशाहीतला त्यांचा मुद्दा आहे. पण आमची म्हणजे माझं मत वैयक्तिक असं आहे की राजसाहेब ठाकरेंचा एक वेगळा विचार आहे, वेगळं अस्तित्व आहे, पक्षाचं वेगळं अस्तित्व आहे आणि ते एखाद्या विषयावर ठाम राहतात हे अख्ख्या महाराष्ट्रानं बघितलेलं आहे. आणि त्यांना झुकवून युती होऊ शकते असं मला वाटत नाही. कारण पहिल्या दिवशीच्या अटी काय होत्या? देवेंद्रजींबरोबर बोलायचं नाही, एकनाथ शिंदे साहेबांबरोबर बोलायचं नाही, कोणाबरोबर जेवायला जायचं नाही, अमित शहा साहेबांकडे बघायचं नाही, त्याच्यानंतर मोदी साहेबांचा फोटो लावायचा नाही. म्हणजे हे मला मी ज्यावेळेस शालेय जीवनामध्ये होतो 5वी 6वीमध्ये आणि आम्ही जेव्हा मित्र भांडायचो तेव्हा आम्ही एकमेकाला सांगायचो तू ह्याच्याबरोबर बोलायचं नाही, त्याच्याबरोबर बोलायचं नाही. असं राजकारणात होईल असं मला वाटत नाही. आणि राज ठाकरे हे एक स्वाभिमानी नेतृत्व आहे, ते अशा अटीसमोर झुकू शकतं असं मला वाटतं. नाही पण एक मिनिट मी काय सांगितलं, मुलाखत हा मुद्दा वेगळा आहे, स्नेहभूषण हा मुद्दा वेगळा आहे. स्नेहभोजनाच्या बाबतीमध्ये स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी त्याच वेळी रात्री 12 वाजता प्रेस कॉन्फरन्स घेऊन ते का भेटले होते याचा खुलासा केलेला आहे. त्याच्या अगोदर मी 2दा का भेटलो होतो हा जाहीर खुलासा स्वतः राज साहेबांनी पण केलेला आहे. त्याच्यामध्ये पहिल्यांदा विश्व मराठी संमेलनाला ते एका फोनवर उपस्थित राहिले होते, त्यांचे आभार मानणं हे माझ्या डिपार्टमेंटचं कर्तव्य होतं म्हणून मी भेटलो होतो. आणि दुसऱ्या वेळी बँकेच्या बाबतीत जो मराठी भाषेचा मुद्दा निर्माण झाला होता त्यामुळं मराठी भाषेचा मंत्री म्हणून मी त्यांना भेटलो होतो. त्याच्यामुळं मला असं वाटतं की त्या तिन्ही भेट जे होत्या त्याचा राजकीय काही संबंध नव्हता. आणि कालची जी काही मुलाखत आहे त्याच्यावरनं जे काही राजकीय रणकंदन निर्माण झालेलं आहे त्याच्यामध्ये मी शिवसेनेची भूमिका सांगितलेली आहे, माझी वैयक्तिक भूमिका सांगितली. जे मी राजसाहेबांना ओळखतो किंवा त्यांच्याबद्दल वाचलं आहे, त्यांच्याबद्दल ऐकलं आहे, कुठच्याही अटी शर्तीला अधीन राहून मराठी भाषेच्या संदर्भामधला जो विषय आहे त्याच्यामध्ये ती देखील आम्ही भूमिका सांगितली की आम्ही स्वतः आमचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांशी चर्चा करणार आहोत. एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री महोदयांशी चर्चा करतील, तिन्ही नेते एकत्र बसतील, वेळ पडल्यास राजसाहेबांशी बोलायचं असेल तर राज ठाकरे साहेबांशी बोलतील आणि त्याच्यावर निर्णय घेतील. नाही त्या ठिकाणी आक्षेप घेताना नांदेडची सीट जी जिंकली त्याच्यावर पण आक्षेप घ्यायला पाहिजे होतं ना. ती खासदारकीची सीट निवडून आली ती बरोबर आहे आणि आम्ही जे निवडून आलो ते खोटं आहे. मला असं वाटतं की स्वतःच्या कर्तृत्वावर आपली दुसऱ्यानं शंका निर्माण करण्याच्या अगोदर आत्मचिंतन करून आपला पक्ष कसा वाढेल यासाठी वाटचाल केली पाहिजे. लक्षात आलं.